नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकुते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना याबाबत माहिती असेलच मित्रांनो, कारण की या ज्या योजना आहेत त्या वृद्धांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आहेत। आता त्या संबंधितचा लेटेस्टचा GR आलेला आहे मित्रांनो। त्या GR मध्ये काय अपडेट आहे आणि कोणते बदल आहे आणि कोणते अनुदान स्वरूपात रक्कम ही वाढून भेटणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे तुम्हाला भेटणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो, इथे बघू शकतात हा GR 30 मार्च 2024 चा आहे, म्हणजे आता काही 1-2 दिवसाचा। तर संजय गांधी निराधार योजना आणि श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना प्रशासकीय खर्चासाठी सन 2023 आणि 24 आर्थिक वर्षाकरिता अनुदान वाटप याबाबतचा हा जो आहे GR आहे मित्रांनो। यामध्ये पुढे काही माहिती दिलेली आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत। आता इथं शासनाचा निर्णय काय झालेला आहे यावरती हे पुढे दिलं आहे। तर इथं सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना या योजनेअंतर्गत मित्रांनो अंमलबजावणीसाठी प्रशासकीय खर्च बघू शकतात इथं दिलेला आहे। एवढी जी रक्कम आहे ती अर्थसंकल्पीय तरतूद व मंजूर झालेली आहे आणि सन 2023-24 या वर्षाकरिता कालावधी खर्चासाठी मंजूर तरतुदीपैकी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेसाठी अंमलबजावणी करण्यात आलेली आहे। यासाठी प्रशासकीय खर्च 80 लाख रुपये असा दिला आहे मित्रांनो। वितरित करण्यासाठी याद्वारे शासनाने मान्यता दिली आहे। तसेच मित्रांनो, मासिक विवरण पत्रानुसार निधी पुढे मागे ओढून घेण्याची सुविधा अर्थसंकल्पीय अंदाज वितरण व संनियंत्रण प्रणालीवर देण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, ही अपडेट होती। GR ची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल तुम्हाला, तिथून तुम्ही डाउनलोड करून पूर्ण सविस्तर वाचू शकतात। आणि या रिलेटेड याच्या अगोदरचा तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल, त्यामध्ये तुम्हाला या योजनेसाठी अप्लाय कसं करायचं आहे A to Z प्रोसेस सविस्तर सांगितले आहे। तुम्ही ऑनलाईन व ऑफलाईन फॉर्म दोन्ही भरू शकतात आणि दोन्ही फॉर्म कसे भरायचे हे त्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे। तो व्हिडिओ तुम्ही नक्की एकदा चेक करा। तर मित्रांनो, ही आजची अपडेट होती। ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा। आपल्या YouTube चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, कारण की अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या YouTube चॅनलवर येत राहतात। आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा, त्यांना पण या अपडेटची माहिती होईल, अपडेट आहे ही त्यांना कळेल मित्रांनो। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।